नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी बरेचसे लाभार्थी वेळोवेळी प्रश्न विचारत होते। या सर्व लाभार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरिता आजचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। असं तुम्ही समजून घेऊ नका, प्रश्नाला उत्तर देणार नाही आहे तर मित्रांनो तुमच्याकरिता अतिशय महत्त्वाची आनंदाची ही व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। आणि माझा एक प्रश्न सर्व लाभार्थ्यांना माझा एक प्रश्न आहे, ज्या ज्या युट्यूबर लोकांनी शासन निर्णय सरकारने बंद केले पाहिजे आणि शासन निर्णय न काढता पैसे वाटप करावेत याकरिता मागणी बऱ्याचशा चॅनल वाल्यांनी सरकारकडे केलेली आहे। यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांचं नुकसान, फार मोठं नुकसान झालेलं आहे। अशा लाभार्थ्यांनी अशा युट्यूबर लोकांना प्रश्न विचारा की तुम्ही असे व्हिडिओज कशा करिता आणि का म्हणून बनवलेले आहेत किंवा बनवले होते। कदाचित डिसेंबर महिन्यामध्ये बरेचसे युट्यूब वाल्यांनी असे व्हिडिओज अपलोड केलेले होते की राज्य शासनाने शासन निर्णय न काढता सरसकट जे काही मानधन आहे ते मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत। यामुळे बरेचसे लाभार्थी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी लाभार्थी असतील, या बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेचा फटका बसला आहे। शासन निर्णय काही महिन्यापासून येत नसल्यामुळे 30 ते 40% लाभार्थी या योजनेपासून वंचितच राहत आहेत। निधी कमी पडतोय, शासन निर्णय येत नसल्यामुळे लाभार्थ्यांना पैसा येत नाही। पण अतिशय आनंदाची माहिती म्हणजे आजच्या या व्हिडिओमधून मला तुम्हाला ही द्यायची आहे की जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। माझ्या सुद्धा खात्यामध्ये 2,500 रुपये आलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आहेत म्हणजे आलेले आहेत याचा अर्थ असं नाही की किती आहेत ते मला लिहून कळवा असं नाही। म्हणजे तुम्हाला एकूण किती रक्कम आलेली आहे। काही लोकांना 500 आले होते, काहींना 1.5 आले, काहींना 2.5 आले, तर बऱ्याचशा लाभार्थ्यांना 1ही रुपया मिळालेला नसल्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की तुम्हाला किती मिळालेले आहेत। आणि 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। खाते एकदा चेक करा, किती आले काही नाही हे कळवा आणि त्या लोकांना प्रश्न विचारा की शासन निर्णय न काढता पैसे वाटप का करायला तुम्ही लोकांनी सांगितलेलं आहे सरकारला। त्याची दखल घेऊन सरकारने म्हणजे राज्य शासनाने 2 महिन्यापासून शासन निर्णय बंदच केलेला आहे आणि वेळोवेळी तारखा सुद्धा चेंज होत आहेत। तर असं न करता जे लाभार्थी या योजनेमध्ये लाभ घेत होते त्यांना सुद्धा पैसे मिळायला पाहिजेत। जर असे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत, राज्य शासनाला विनंती आहे की अशा लाभार्थ्यांची सुद्धा आकडेवारी काढून त्यांना येत्या 8 ते 10 दिवसांच्या आत पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत। तर हा होता व्हिडिओ। मी भेटतो का नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मला जय हिंद, जय महाराष्ट्र।